नमस्कार मंडळी, आज आपण करूया चुलीवर आळूच्या पानाच्या वड्या। हे आळूची पानं मी घेतलेत, स्वच्छ धुवून घेतलेत, त्याची देठ कापून घेतलेत। हे बघा, त्याच्यासाठी लागणारं साहित्य: ओलं खोबरं, हिरवी मिरची, जिरं, लसूण, कोथिंबीर आणि आळू खवखवतं म्हणून मी इथे चिंच आणि गुळाचं पाणी घेतलंय। हे आता मी वाटून घेणार आहे। हे बघा, मिक्सरच्या भांड्यात मी वाटणार आहे आता। हे मसाला तयार होईपर्यंत आपण चुलीवर एक पातेलं ठेवूया। त्याच्यामध्ये पाणी ओतते मी, थोडं लिंबू टाकलाय काळं होऊ नये म्हणून। तोपर्यंत आपण मसाला करून घेऊ। हे बघा, बनवलेला मसाला एका प्लेटमध्ये काढून त्याच्यात बेसन घालायचं, मीठ, हळद, ओवा, हे तीळ घाल, खुसखुशीत व्हायसाठी थोडासा मी सोडा घालते। हे सगळं मिक्स करायचं, पाणी टाकून घटसर बॅटर बनवून घ्यायचं। असं घटसर पीठ बनवून घ्यायचं। बघा, पोळपाटवर पालतं पान घालायचं आणि असं पीठ लावून घ्यायचं आहे ना। आणखी एक पान घ्यायचं, ते पलटी करायचं, त्याला पीठ लावून घ्यायचं। असं दुमडायचं, त्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि रोल करायचा। दोन दोन पानाची वड्या करते। हे असे मी बनवून घेते सगळेच। चाळणीला तेल लावून घ्यायचं, पाणी उकळलं की अशी चाळण ठेवायची। हे असे सगळे रोल ठेवून घ्यायचे आणि ह्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं शिजायसाठी। हे उघडून बघूया आपण शिजलेत का। ह्याच्यामध्ये असा चाकू घालायचा आणि चाकूला जर हे पीठ लागलं नसेल तर मग शिजलंय म्हणून समजायचं। थोडंसं पीठ लागतंय, थोडा वेळ आपण परत शिजवायला ठेवूया। हे आता पूर्णपणे शिजलं आहे। चुलीवरनं उतरून हे थंड व्हायला ठेवलंय। थंड झालं की आपण ह्याला तळून घेऊ। थंड झालेल्या वड्या मी एकसारख्या कापून घेतल्यात। आता हे मी चुलीवर तळून घेणार आहे। चुलीवर तेल ठेवलंय कढईत गरम करायला। आता हे मी सगळ्या वड्या तळून घेते। एक एक वडे टाकून मी ही वड्या तळून घेते। थोड्या या वड्या मी काढून घेतल्या। आता अशा थोड्या थोड्या वड्या मी तळून घेते। हे बघा, मी चुलीवर खरपूस अशा आळूच्या वड्या तळून घेतल्यात। या खायला। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।